नमस्कार. काल आपण 6वा अध्याय पाहिला. मांजराचा कसा उद्धार झाला आणि सुशर्मा आई वैकुंठाहून विमान आलं आणि सुशर्माचंही दिवा लावल्याचं असं फळ झालं. तर आता आज दिवा विझवल्याचे फळ, 7वा अध्याय. अधिक मास महात्म्य श्रवणानंदासाठी उत्सुक असलेल्या श्रोत्यांना सूत सांगतात. आपण मागील अध्यायात दीपज्योती उजळल्यामुळे मांजरासारखा प्राणीही उद्धरून गेला हे ऐकलं. लक्ष्मीने नारायणाला विचारलं होतं, दिवा लावला तो अखंड तेवता ठेवला तर जसं पुण्य मिळतं तसं तो दिवा जर कुणी मुद्दामहून विझवत असेल तर त्याला पापही नक्कीच लागत असेल, खरं ना? तेव्हा वासुदेव म्हणाले, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. जशी कृती तसं फळ, हा तर निसर्ग नियमच आहे. पण तसं कशाला? थांब, मी तुला एक गोष्ट सांगतो. ती ऐक आणि मग काय ते ओळख. मधुबन नावाच्या एका ठिकाणी एक वेदाध्यायी अभ्यासू सज्जन असा ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं शाकल. त्याला 2 भार्या होत्या. एकीचं नाव होतं सुशीला तर दुसरीचं नाव होतं विमला. एके दिवशी एका प्रवचनात सुशीलेनं अधिक मास महात्म्याची थोर महती ऐकली. आपणही येत्या अधिक मासात कोणतं तरी व्रत करायचं असं तिनं ठरवलं. पतीचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन तिनं अधिक महिन्यातील महापुण्यकारक दीपपूजा आणि दीपदानाचं व्रत करायचं ठरवलं. सुशीलेनं ते व्रत चालू केलं. रोज सकाळी उठायची, रेवा नदीचं स्नान करायची, घरी येऊन दीपपूजा करायची, हा तिचा नियम चालू होता. मात्र ह्यामुळे विमलेच्या मनात मत्सर जागा झाला. सुशीला पूजेचं दीप तयार करून गेली की विमला त्यातून तूपच काढून टाकी आणि तर कधी वातच मागे खेची. एकूण काय तर सुशीलेनं लावलेला तो पवित्र दिवा वारंवार विझण्यात विमलेला एक आसुरी आनंद मिळत होता. असं झालेलं पाहून सुशीलाला वाटायचं, कधी उंदरानी वात पळवली असेल, तूप सांडलं असेल, मांजर धडपडलं असेल, तूप संपलं असेल, कदाचित आपल्याकडूनच तूप टाकायचं राहिलं असेल वगैरे. पण ती इतकी भोळी होती की ह्या मागे विमलेचा हात असावा अशी तिला जराही शंका आली नाही. दरवेळी ती देवाची क्षमा मागे आणि सारं काही नीट करून व्रत पुढे चालवी. मात्र एक दिवस विमलेला मात्र तिच्या ह्या पापकर्माचं फळ मिळालं. अचानक तिची दृष्टी अधू झाली. तिला दिसेनासं झालं. तिच्या जीवनात अंधार पसरला. आता घराचा एका कोपऱ्यात बसून अश्रू ढाळण्याची तिच्यावर वेळ आली. तिला कालांतरानं पुढे मृत्यू आला. यमदरबारात तिच्या पापांचा पाढा वाचून दाखवण्यात आला. अनेक यातना सहन करून तिला नाही त्या योनीत जन्म घ्यावे लागले. म्हणून प्रत्येकानं निदान दिवा लावला नाही तरी दुसऱ्यानं लावलेला दिवा तरी विझवू नये. दीप विझवण्याचं पाप जसं विमलेच्या पदरात पडलं तसं दीप लावण्याचं, पूजनाचं आणि दानाचं पुण्य सुशीलेच्या पदरातही पडलं. शेवटी तिला वैकुंठ प्राप्ती झाली. शांकरीला मात्र त्याच्या काही पूर्वकर्माप्रमाणे यमलोकी जावं लागलं. पण सत्वशील सुशीलेनं नारायणाला प्रार्थना करून आपल्या पतिदेवालाही त्या यमलोकातून सोडवून विष्णू लोकात आणलं. अशी ही अधिक मासातील दीपपूजा व्रताची कथा आहे. जय जय रघुवीर समर्थ.